महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। नमस्कार, मी विजय आत्माराम पाटील। मी आता सध्या नाशिक PMGSY मध्ये अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहे आणि परवा 3 ऑगस्टला माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग संभाजीनगर इथला अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे त्या आदेशान्वये। आणि आज मी 5 ऑगस्टला मध्यान्होत्तर ह्या प्रादेशिक विभागाचा मुख्य अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारलाय। तर दरम्यानच्या काळात माझं प्रमोशन मुख्य अभियंता म्हणून प्रस्तावित आहे, ती प्रोसेस चालली आहे। तर आज दुपारी म्हणजे चार्ज घेतल्यानंतर मी सगळे आमचे कार्यालयीन कर्मचारी, आमचे अधीक्षक अभियंता भगत साहेब, पवार मॅडम कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, तसेच इतर सगळा स्टाफ यांची बैठक घेतली, ओळख करून घेतली विशेष म्हणजे। आणि सध्या कुठल्या महत्वाचे विषय अर्जंट काय काय चालले त्याचं थोडं जाणून घेतलं। आणि याच्या पुढे आता मी सगळ्यांना आश्वस्त केलं की आपल्याला इथे एक उत्तम काम करायचंय आणि काम करत असताना ज्या काय अडचणी येतील त्याचे तुम्ही मला सांगत जा, त्याचं लगेच निराकरण करत जाऊ आणि मला सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे असं मी सगळ्यांना सांगितलंय। आपलं कामाचा अनुभव आपल्याला कसं आहे की मराठवाड्यात मी फक्त काही दिवस ट्रेनिंगला होतो वालवेला, त्याच्यानंतर इथे पण मी या CE ऑफिसला ट्रेनिंगच्या दरम्यान होतो, पण मराठवाड्यात मी अजून काम केलेलं नाहीये। पण मी माझं बरंचसं काम जे मी मुंबई नाशिक रिजन मध्ये काम केलेलं आहे। तर याच्या आधी माझं बरंचसं काम जे कार्यकारी अभियंता पदापासून मी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत काम केलेलं आहे। तर तिथली मला ती क्वालिटी आणि तिथलं जी सिस्टीम आहे त्याचा मी चांगला अनुभव आहे माझा। सांगतो तुम्हाला। तर मी कार्यकारी अभियंता म्हणून कळवण जिल्हा नाशिक येथे कार्यरत असताना सप्तशृंगी गड जे आहे तिथे माझ्याकडे तेव्हा आमच्या कार्यभार क्षेत्रात होतं। तर त्या ठिकाणी मी तिची फनिक्युलर ट्रॉली जी तुम्ही आता वापरतात लोक, तर ती फनिक्युलर ट्रॉलीचं मी 3 वर्ष माझ्याकडे मी काम बघितलं इथे। आणि त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते आमचा सत्कार पण करण्यात आलेला आहे त्यावेळेस। त्याच्यानंतर तिथे सप्तशृंगी गडावरती जो पोहोचण्याचा रस्ता आहे, घाट मार्ग आहे, त्याचं रुंदीकरण करणे, त्याच्यानंतर तिथे दरडी नेहमी कोसळत राहायच्या। मंदिरावरती पण बऱ्याचदा काही मोठे बोल्डर्स आलेल्यामुळे बरेच क्षतिग्रस्त झालं होतं। तर अशा ठिकाणी मी तिथे याचं रॉक फॉल प्रोटेक्शन म्हणजे दरड प्रतिबंधक योजनेचं काम आपण तिथे केलेलं आहे। त्या ठिकाणी आपल्याला IIT पवई सल्लागार होते आणि मेकॅफरी म्हणून एक कंपनी इटलीची, त्यांच्याकडून आपण ते खूप अवघड काम होतं। पण त्यानंतर आजपर्यंत तिथे दरडीचा काही प्रॉब्लेम नाही आला। हे काम साधारणतः 2013-14च्या दरम्यान झालेलं आहे, म्हणजे आजपासून चालू आहे। आता सध्या परत काही ठिकाणी आता हळूहळू जसं जिथे गरज असेल त्या ठिकाणी काम चालू आहे। शेवटचा प्रश्न, आज जी बैठक घेतली 4 तासाची, कोणते काम काय झालं तुम्हाला, कोणत्या विषयावर? नाही, काय ही फक्त जनरल म्हणजे आमची ओळख होती पहिले। याच्या व्यतिरिक्त कोणाकोणाकडे काय काय कार्यभार आहे काय नाही हे फक्त मला जाणून घ्यायचं होतं। आणि मध्यंतरीच्या काळात मी बऱ्याच PMGSY ला काम केलं असल्यामुळे PWD कशी अजून काय काय बदल झालेत का जेव्हा मी काम करत होतो 8-10 वर्षापूर्वी आणि आता काही बदल झाले ते फक्त जाणून घेतलं, बाकी काही नाही। धन्यवाद।